हाय फ्रेंड्स, हे बघा इथं मी 3 पळी तेल घेतलं आहे, राईची फोडणी आणि कांदा टोमॅटो परतून घेतला आहे मी. आता मी ह्यामध्ये तोंडली बघा, यामध्ये टाकते, तीही परतून घेते. आणि ही मी वाफेवरच शिजवून घेणार आहे. आणि आता ह्यावर मी झाकण ठेवते. हे बघा इथे मी झाकण ठेवते आणि वाफेवर शिजवून घेणार आहे. ही बघा आपली तोंडली शिजली आहे वाफेवर. जे ताटाचं मी हे पाणी यायचं नाही, तेच मी यामध्ये टाकायचं. हे बघा, जे वाफेवरचं पाणी व्हायचं ना, तेच मी यामध्ये टाकायचे. बघा तोंडली आपली शिजली आहे. तर यामध्ये मी हळद, मिरची पावडर, पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ, हे मी सगळं मिक्स करून घेते. आणि 5 मिनटं मी याच्यावर झाकण ठेवते, म्हणजे मसाले भाजीमध्ये मिक्स होते. यावर मी झाकण ठेवते 5 मिनिटासाठी. हे बघा मसाले आणि मीठ मिक्स झालं आहे. आपलं आता वरून खोबरं टाकते. हे मी याच्यामध्ये मिक्स करून घेते. हे बघा मिक्स करून घेते मी खोबरं. तुम्हाला तिखट जेवढं हवे तेवढं टाका भाजीमध्ये, आम्ही कमीच टाकतो. हे बघा भाजी झाली आहे तयार. या खायला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्त झाली भाजी तयार. या खायला. चला तर बाय.